तर मी जस्ट आता देवगिरी एक्सप्रेसने उतरलो आहे. तर मी उतरलो आहे सिकंदराबादला. सिकंदराबादवरून आपण किती स्पॉट कवर करणार आहे, इथून काय काय जवळचे स्पॉट आहेत, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू असू नका. तर चला आपली सिकंदराबादची जर्नी स्टार्ट करूया. ही जी ट्रेन येते देवगिरी ही ठाण्यावरून पकडली 10:15 वाजता. त्या जस्ट पोचलो आहे आम्ही 3 वाजता. तर आपल्याला पूर्ण 1 दिवस लागतो येण्यासाठी. तर आता आपण जस्ट चाललो आहे बाहेर आणि इथून कसं कुठे जाण्यासाठी माध्यम आहे सर्व तुम्हाला या व्हिडिओबरोबर समजणार आहे. हैदराबादला जाण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, म्हणजे 3-4 ऑप्शन आहेत. त्यातलं बस, सेकंड ऑटो आणि थर्ड मेट्रो. तर मेट्रोच्या इथं आलो आहे, सोयीस्कर आहे, पटपट जाऊ शकतो. ऑटोवाले 200 रुपये 300 रुपये सांगतात आणि मी जर ओलामध्ये बघितलं पण तेवढेच 200 रुपये घेतात. आणि जर मेट्रोने जात असेल तर 35 रुपीज असं मी ऑनलाईन बघितलं आहे. पण हे डायरेक्ट तुम्हाला हैदराबादच्या ज्या MGBSच्या बस स्टँडच्या इथे सोडून देईल लगेच. तर आपण मेट्रोने जाणार आहे टाईम वेस्ट न करता. तर आपण कुठे चालू हे तुम्हाला सांगून येतो. मी चाललो आहे श्रीशैलम प्लस तिरुपती आणि महाबलीपुरम, हे सगळे पॉईंट्स मी कवर करणार आहे या सिरीजमध्ये. तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, 3-4 पार्ट बनतील. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर चला सर्वात पहिला आपण हैदराबादपासून ते श्रीशैलम जाण्यासाठी बस पकडायची आपल्याला. तर बसचा टायमिंग आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर स्टे ट्यून. तर सर्वप्रथम मी आता सिकंदराबाद वेस्टच्या इथे आलो आहे. इथून आपल्याला मेट्रो पकडून MGBS बस स्टँडच्या इथे जायचं आहे. आणि इथं फ्रिक्वेन्सी चांगली आहे, म्हणजे 15-15 मिनिटांनी मेट्रो असतात MGBS जाण्यासाठी. तर तुम्हाला तिकीटची फेअर प्राईस सांगतो आणि किती मिनटात पोहोचवते. 15 मिनटात लागतात. आणि तिथून आपल्याला किती टायमाची, म्हणजे किती टाईम वाजता आपल्याला बस मिळते, आपण श्रीशैलमला कोणत्या रूटने जातो आहे, किती वेळ लागतो आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर इथपर्यंत मी आता कसं आलं हे तुम्हाला सांगतो. मी ठाण्यावरून पकडली देवगिरी आपल्या ट्रेनचं नाव होतं. ती तुम्हाला 10:15ला ठाण्यावरून पकडते, ठाण्यावरून घेते आणि तुम्हाला 3:15ला सिकंदराबादला सोडते. आणि तुम्हाला एक क्वेश्चन आला असेल की तू डायरेक्ट सिकंदराबादपासूनच का ना बस पकडत. तर इथून फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे आणि पण हैदराबादपासून फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. अर्धा असेल 15-15 मिनिटांनी तुम्हाला श्रीशैलमला जाण्यासाठी बस मिळतात. तिथे तसं नाही आहे, 1-1 तासाने 2-2 तासांनी मिळतील. प्लस काही जणांची बुकिंग असेल ते पण आपण लक्षात ठेवण्यासाठी असतं. पण तिथे गेल्यावरती तसं नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्पॉट तुम्हाला बस मिळूनच जाईल. सिकंदराबादपासून हैदराबाद जाण्यासाठी प्राईसची आहे 37 रुपीज. 37 रुपीज लागणार आपल्याला. तुम्हाला एक टिप सांगतो. तर तुम्ही मेट्रोने जावा, मेट्रोचे 37 रुपीज आणि रिक्षाचे 200 रुपीज. किती डिफरन्स आहे. तुम्ही त्या बाकीच्या पैशाने मस्त इकडचा बाहेरचं जंक फूड वगैरे तुम्ही ट्राय करू शकता. फास्ट फूड तुम्ही ट्राय करू शकता. तर हे तुम्हाला टिप आहे. ऑटो अवॉइड करा आणि मेट्रोने जावा. इथे जास्त कन्फ्युजनसारखं नाही आहे. डायरेक्ट बोर्ड लावतात MGBS बस स्टँड प्लॅटफॉर्मवर 2वरती येते आणि इथूनच तेवढीच लास्ट वाटतं तोच आहे इकडचा वेस्टपासून असं मला वाटतं. पण डायरेक्ट बोर्ड लावलेला असतो, तर कन्फ्युजनसारखं नाही आहे इथे. तर आता आपण 20 मिनिटात आपण इकडे आता हैदराबादच्या बस स्टँडच्या इथे आलो आहे MGBS. इथून आता आपल्याला इन्क्वायरी करायची आहे श्रीशैलम जाण्यासाठी कुठे लागते. इथे मध्ये खोल घेतला आहे टायगर रिझर्व पार्कच्या जस्ट अगोदर अर्धा तास. श्रीशैलमला जर रात्री ट्रॅव्हल करायचं असेल तर एकच उपाय आहे, बसनी जात असाल तर खूप फ्रिक्वेन्सी आहे. बोलतात ना की 9 ते सकाळी 3पर्यंत टायगर रिझर्व फॉरेस्ट बंद असतं. प्रायव्हेट लोकांना, प्रायव्हेट गाड्यांना अलाउड नसतं. पण बस एकाची गव्हर्नमेंट बस आहे ती अलाउड आहे, तर तुम्ही जाऊ शकता. हे एक माध्यम आहे. माझ्याप्रमाणे जर तुम्ही दुपारी हैदराबादला येत असाल 3-4 वाजता तर तुम्ही बस हे ऑप्शन घेऊ शकता. त्याने जर तुम्ही रात्रीचं चेक इन करू शकता. त्याप्रमाणे मी रात्रीचं चेक इन केलं. जिथं कुठे मी कोणत्या भक्त निवासमध्ये थांबतो आहे
ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे. पण तुम्हाला एक ऑप्शन समजलं की रात्री जर ट्रॅव्हल करायचं असेल, नल्ला मल्ला फॉरेस्ट जर रात्री कव्हर करायचं असेल तर तुम्ही बसने ट्रॅव्हल करा. इथे एंट्री फी पण घेतात. ऑटोचे 30, कारचे 100, बसचे 200. तर पाठीमागे ही जी बस बघताय जस्ट पोचलो आहे. 10 वाजता पोचलो. 4 वाजता आम्ही जी बस पकडली ती रात्री तुम्हाला 10 वाजता पोचवते. आता थोडं पूर्ण बॅटरी डाऊन झाली आहे. आता मी जिथं मी भक्त निवासमध्ये राहणार आहे तिकडचे डिटेल्स तुम्हाला सकाळी देईन. तर खूप थकलो आहे मित्रांनो. आता तळशी सगळ्यामध्ये जस्ट पोचलो आहे. सकाळी दुपारी 3ला मी प्रवास स्टार्ट केला आणि संध्याकाळी मी 10पर्यंत पोचलो. तिथे आता मी जस्ट ऑर्डर केली आहे. आणि काय तर वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, ही जर बॉटल घेतली ही 30 रुपयाची बॉटल आहे. ही काचेची आहे. आणि इथे असं असतं श्रीशैलमला की तुम्हाला 30 रुपयाची बॉटल घेणं परत रिटर्न द्यावी लागते पाणी पिऊ. आणि नाही संपलं तर तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये घ्या, यूज करा, मग ते बॉटल रिटर्न घ्या. तर मग इथे तसं म्हणजे रेट चांगले की 70 रुपयाला मसाला डोसा आणि 50 रुपयाची लस्सी मी घेतली आहे. चांगली आहे. आता ज्या भक्त निवासमध्ये राहणार आहे त्याचे इन्फॉर्मेशन तुम्हाला सकाळी देईन. पूर्ण थकलो आहे, बॅटरी पूर्ण डाऊन झाली आहे. तर मग तुम्हाला फक्त एवढं करायचं की चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर आणि तुम्हाला तर सकाळी द्यायचं. तर अखिल भारतीय ब्रह्मानंद भक्त निवासमध्ये 302मध्ये रूम घेतला आहे. इथे आपल्याला हा पास भेटला आहे. मी एक असं ओपन करून तुम्हाला दाखवतो. खूप चांगली सिस्टम आहे इथे. या भक्त निवासमध्ये प्राईस किती आहे, काय काय फॅसिलिटी, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणजे हा पूर्णच व्हिडिओ असणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर गोदरेजचा सिस्टम दिला आहे. ते चालू केल्यावरती सो ओपन होतो. आणि असा काही मोठा किंग साईज बेड दिला आहे. खूप चांगली सिस्टम आहे, स्पेशियस आहे, चांगली आहे. आणि AC रूम आहे. 1800 रुपयाची प्राईस आहे 1 नाईटसाठी. आणि याचं बेनिफिट म्हणजे 24 आवर्स आहे. तुम्हाला जसं सांगितलं की मी आलो दुपारी हैदराबादवरून जर आलो आणि रात्री जर तुम्हाला श्रीशैलममध्ये जर तुम्हाला चेकिंग करायचं असेल तर तुमच्याकडे फॅसिलिटी असलं पाहिजे 24 तास चेकिंग. म्हणजे ज्या दिवशी ज्या टायमाला तुम्ही चेकिंग कराल त्याच टायमाला तुमचं चेकआउट असणार. तर ही एक फॅसिलिटी चांगली आहे या ह्याच्यामध्ये. हे तुम्हाला कुठे भेटणार, यात्राधामवरती बघा, यांच्या वेबसाईटवरतीच मी सगळं केलेलं आहे. एवढे स्पेशल, एवढे इनफ आपल्यासाठी 1 डेसाठी. तर एक मस्त की आपल्याला कबर्ड दिला आहे, वॉशरूम आहे. तर इथे एक मोठा वॉशरूम आहे, गिझर आहे. ओके, तर ही तुम्हाला इन्फॉर्मेशन जर चांगली आवडली असेल तर लाईक ठोकून द्या. आता ह्याच्या पुढे लगेच आपण कंटिन्यू करू. डायरेक्ट सकाळी श्रीशैलममध्ये मल्लिकार्जुनचं आपल्याला दर्शन करायचं आहे. तर डायरेक्ट सकाळी भेटूया. तर थोडं तुम्ही बघून घ्या इकडे तिकडे. या साईडला जरा चांगला मोठा बेसिन आहे. एक आरसा दिलाय, इथे एक आरसा दिलाय. म्हणजे चांगली आहे, फॅसिलिटी चांगली आहे. आता 1800 मध्ये जेवण आहे की नाही हे मला माहित नाही. आता ते मला जाऊन विचारायला लागेल. तर इथे फक्त AC इन्क्लूड आहे. मी टीव्हीचं विचारलं, कोणत्या रूममध्ये टीव्ही नाही आहे. तर हे एक म्हणजे डिसएडव्हान्टेज आहे. फक्त ACचं एक बेनिफिट आहे, गरमी खूप असणार आहे मे महिन्यामध्ये जर येत असेल तर. हर हर महादेव मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे श्रीशैलममध्ये मल्लिकार्जुन दर्शन करण्यासाठी. सकाळचे वाजले 4:30ला आपला पास काढला आहे शीघ्र दर्शनाचा. हे पण तुम्हाला सांगेन, ती शीघ्र दर्शनाचा पास काढत असाल तर काय टाईम स्लॉट आहे, किती अगोदर जावं लागतं, काय प्रोसिजर आहे, काय डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावे लागतील, हे सर्व या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर फटफट पहिलं मी दर्शन करून घेतो कारण की लेट झाला आहे, 4:30 वाजलेत. तर पहिलं दर्शन करून घेऊया, मग तुम्हाला पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगतो. डायरेक्ट तुम्हाला दर्शनानंतर डायरेक्ट भेटतो. लाईन तर दिसत नाही मित्रांनो. आणि समोरच मल्लिकार्जुनाचं टेम्पल आहे, इथून आपण जाणार आहे. आणि इथे वेगवेगळं एंट्री येत आहेत, म्हणजे शीघ्र दर्शनाचे, स्पर्श दर्शनाचे आणि नॉर्मल लाईनचे.
तर ते बघूया. आणि शीघ्र दर्शन जर घेत असाल तर प्राईस सांगून देतो 300 रुपये आहे. अतिशीघ्र दर्शन म्हणजे अलंकार दर्शन त्याला बोलतात. त्याच्यामध्ये मूर्तीला चांगली सजवून दाखवली जाते आपल्याला. आणि स्पर्श दर्शनाची लाईन ती 7:30 वाजता टाईम स्लॉट असतो तेव्हाच ते चालू होतात. आणि सकाळी 4:30ला आपलं अतिशीघ्र दर्शन होतं. त्याचा पण टाईम स्लॉट तुम्हाला देतो आता. तर पहिला स्लॉट आहे तो 4:30चा आहे. तर आता आपण जाऊया आणि देवाचं दर्शन करून घेऊया. तर आता इथून शीघ्र दर्शनाची लाईन स्टार्ट झाली आहे. तर आपल्याला सर्वात पहिला मोबाईल सबमिट करावा लागेल. तर ह्याच्या पुढे डायरेक्ट तुम्हाला दर्शनावर मिळतो मित्रांनो. तर स्टे ट्यून. व्हिडिओ इथपर्यंत जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक ठोकून द्या. तुम्हाला इथपर्यंत यायची प्रोसिजर माहीत पडली नाही आहे, माहिती आहे. मी प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला एकदा दर्शन करून येऊ दे, मग तुम्हाला लगेच सांगतो. हर हर महादेव मित्रांनो. तर जसं आता दर्शन करून आलो आहे. दर्शनामध्ये किती टाईप्स आहे तुम्हाला सांगतो. दर्शनामध्ये सर्वप्रथम शीघ्र दर्शन आहे, अतिशीघ्र दर्शन आहे, त्याच्यानंतर स्पर्श दर्शन आहे. स्पर्श दर्शनाचा टायमिंग 7:30, 12:30 आणि रात्री 9:30 असा टायमिंग आहे स्पर्श दर्शनाचा. आणि जर विकेंड असेल तर टाईम स्लॉट पूर्ण बोलून जातो. एक महिना अगोदर स्टार्ट होते. एक टिप सांगतो तुम्हाला, 24 तारखेला तर 24 तारखेला तुम्ही बुकिंग करायला स्टार्ट करा. तर तुम्ही दर्शनासाठी येत असाल प्लस अकोमोडेशनमध्ये तर बघत असाल तर ते 24 आणि 26 तारखेच्या मध्येच चालू होऊन जातं कोणत्या महिन्याच्या. ठीक आहे. तर आम्ही केलं अतिशीघ्र दर्शन. त्याच्यामध्ये 300 रुपयाचा पास होता. 4:30 वाजता आम्ही झाले. आम्हाला 20 मिनटं लागले. आम्हाला 20 मिनटामध्ये पूर्ण दर्शन झालं. आतमध्ये एक शक्तिपीठ पण आहे प्रारंभादेवी, ते पण दर्शन झालं. ते पण लगेच होऊन जातं. आज आहे सॅटर्डे असून पण आमचं लगेच दर्शन झालं. आता वाजले 7:30 6 साडेसहा वाजले. आम्ही चालू केलं 6-5 वाजता. तर 4:30चा टायमिंग दिला असतो आपल्या रिसिप्टवरती, पण तुम्ही 5 वाजेपर्यंत जाऊ शकता. आणि असं विचार करू नका पूर्ण दिवस टाईम स्लॉट असतो, असं नाही आहे. ते जास्त 2-3 तासच चालतं, कारण की 7:30 वाजल्यापासून टाईमचं स्पर्श दर्शनवाले लाईन चालू होतात. तिथं टाईम स्लॉट असतो, त्या टाईममध्ये तेच दर्शन होतात. तुम्ही असं विचार करू नका तर तुमच्याकडे शीघ्र दर्शन आहे, तुम्ही 7:30ला 7:15 दर्शन होतं असं नाही आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवा. येताना तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असले पाहिजे. आधार कार्ड आणि आधार कार्डची ओरिजिनल कॉपी आणि तुमची रिसिप्टची प्रिंट, हे इम्पॉर्टंट आहे. प्रिंटशिवाय ते आतमध्ये सोडत नाहीत. आणि इथे जवळपास झेरॉक्स सेंटर नाही आहे आणि असले तरी खूप जास्त पैसे घेतात. जसं मी रिसर्च केली होती, तर आम्ही येताना स्वतःहून झेरॉक्स घेऊन आलो होतो आणि इकडे येऊन दर्शन झालं. आणि अतिशीघ्र दर्शनमध्ये लगेच झालं, काही प्रॉब्लेम झाला नाही. हे आहे पाठीमागचं ग्राउंड आहे आणि मस्त तुम्ही इथं बसू शकता थोड्या वेळ. आणि दुपारचं नाईट ऊन असेल इकडे, पण खूप मस्त वेळ तुम्ही बसू शकत नाही. पण इथं आता सकाळचं येत असाल तर तुम्ही बघा पूर्ण मस्त सकाळचं एवढं कोवळं ऊन आहे. समोरच गोपुरम आहे आणि याच गोपुरमने आपण बाहेर येतो. तिथं साईडला समोर गेलात तर ते तुम्हाला लड्डू प्रसाद मिळतो. आणि 300 रुपयाच्या मध्ये तुम्हाला एक 20 रुपयाचा लड्डू देतात, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता सकाळची गर्दी नव्हती म्हणून लगेच भेटलं. आणि पण नंतर जसं टाईम वाढत असं तर गर्दी तिथे पण वाढत जाते. तर हे तुमच्या लक्षात आहे की एक आपल्याला लड्डू फ्री मिळतो. आणि तिथे खूप टाईपचे लड्डू आहेत. 80 रुपयाचा 400 ग्राम होता. तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला बॉक्समध्ये चांगलं पॅकिंग करून देतात. आणि नॉर्मल असे जर असले तर तुम्हाला असेच देतात. अगर असेच तुम्हाला हातात देतात तर तुम्ही एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग आता कागदाची कॅरी बॅग एक घेऊन या, म्हणजे तुम्ही हातात घेऊन कसं जाणार. तर हे एक लक्षात ठेवा. तर आता आपण करणार आहे साईट सीन. मी थोडं रिसर्च केली होती. 150 रुपये पर पर्सन घेतात साईट सीन करण्यासाठी. त्याच्यामध्ये साक्षी गणपती, कृष्णा नदी, हे सगळे आपण कवर करणार आहे. आणि आता तुम्हाला इथं सांगतो मी इथं कसं येऊ शकता. तुम्हाला एक चांगली इन्फॉर्मेशन दिली नव्हती असं मला वाटतं. तर ट्रेनचं तुम्हाला माहिती आहे, ट्रेनमध्ये तुम्ही जावायचं आहे हैदराबाद आता सिकंदराबाद. इथून तुम्ही डायरेक्ट बस पकडून येऊ शकता. बसचे काहीतरी 430 रुपये झाले पर पर्सन. ते तुम्हाला डायरेक्ट हैदराबाद ते श्रीशैलममध्ये ड्रॉप करते. फ्रिक्वेन्सी चांगली आहे. आणि जर रात्री तुम्हाला नन्नामल्ला फॉरेस्ट जर कवर करायचं असेल तर तुम्हाला बस एकच ऑप्शन आहे. 9च्या नंतर प्रायव्हेट व्हेकलला अलाउड नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर आम्ही बसने आलो. रात्री 10 वाजता आम्ही चेकिंग केलं
भक्त निवासमध्ये. भक्त निवास तुम्ही यात्रारामवरती बघू शकता, खूप सारे ऑप्शन्स आहेत. पण एक टीप देतो की तिकडे 24 तास बघा. 24 तासचा बेनिफिट काय की तुम्ही रात्री तरी आला तर तुम्हाला चेकिंग देणार आणि नेक्स्ट डेला तुम्ही रात्री चेकआउट करू शकता. पण जर तुम्ही नॉर्मल टाईम न बघता गेलं तर तुमचा चेकआउट 12 वाजताच होणार. भले तुम्ही रात्री किती वाजता तरी या. तर नेक्स्ट डे जर तुम्हाला लॉंग स्टे पाहिजे असेल तर 24 तासाचं भक्त निवास बघा. इथे लड्डू प्रसाद आहे आणि हा बाहेरचा रस्ता आहे. दर्शनासाठी ड्रेस कोड फक्त स्पर्श दर्शनाला आहे. धोती कुर्ता नाहीतर आपला साऊथ इंडियन लुंगी वगैरे तुम्ही घालू शकता. पण जेव्हा स्पर्श दर्शन होतं तेव्हा तुम्हाला शर्ट नाही अलाउड नसतं. म्हणजे लुंगीसोबत तुम्ही वरचा त्याचा जे दुपट्टा असतो जे ओढणी असते तो तुम्ही घालू शकता. तर हे का असं मला माहिती आहे. पण त्यांच्या वेबसाईटवरती पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे. जर मी आपलं पायजामा कुर्ता पण मी वाचलं होतं ते पण तुम्ही असं घालू शकता. आणि महिलांसाठी साडी कंपल्सरी आहे, नाहीतर पंजाबी ड्रेस हा ड्रेस कोड आहे स्पर्श दर्शनासाठी. इथे भक्त निवास खूप आहेत पण इथे प्रायव्हेट एक पण नाही आहे. तर तुम्हाला पहिला भक्त निवासमध्येच पहिला राहण्याची सोय करावी लागेल, नंतर तुम्ही दर्शनाला येऊ शकता. पण हे वन डे रिटर्नवाला आहे प्लॅन. सकाळी तुम्ही 11 वाजता म्हणजे 4-4:30 वाजता जर तुम्ही हैदराबाद ते डायरेक्ट आला तर तुम्ही इकडे डॉर्मेटरी आहे. डॉर्मेटरीवरून जर तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ बिंघोळ करून तुम्ही दर्शन होऊन तुम्ही 11-12 वाजता तरी निघालात हैदराबादला तर तुम्ही सहज रात्री संध्याकाळपर्यंत 6:30पर्यंत 7पर्यंत हैदराबादला पोहोचून तुम्ही तुमच्या रिटर्न जर्नी करू शकता. आम्ही जे भक्त निवासमध्ये राहिलो ते अखिल भारतीय भक्त निवास होतं. त्याचे रेट्स तुम्हाला सांगतो. 1800मध्ये नॉर्मल डिसेंट रूम आहे, AC रूम आहे, खूप चांगली फॅसिलिटी होती, म्हणजे स्वच्छ रूम आहे. इथे मार्केट पण आहे. तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर लागूनच आहे. तर फोटो वगैरे देतात, म्हणजे ते तुम्हाला मार्केट आहे. खूप मोठा परिसर आहे. इथून ते इथपर्यंत समोरच इथूनच मंदिर दिसतं आणि इथून लाईन आहे जाण्यासाठी दर्शनासाठी. तर इथे खूप सारे असे साईन सीन करण्यासाठी विचारतात. तर 150 रुपये तुम्ही पर पर्सन असं साईन सीन करू शकता. मी ज्या भक्त निवासमध्ये थांबलो आहे ते अखिल भारतीय ब्रह्मानंबा नित्यानंद शस्त्रमे असं आहे. बाहेरून चांगली प्लेस आहे. आणि इथून गेला तर इथं रिसेप्शन आहे. रिसेप्शनच्या इथेच तुम्हाला काल नाही दाखवलेलं कारण की रात्री मी चेकिंग केलं होतं 10 वाजता. तर इथे बघा, इथे ते डायरेक्ट बाहेरच आहे रिसेप्शन. आणि इथून तुम्ही चेक इन चेकआउट स्मूथली होतं. काय ना, तुमचं फक्त तुमची चेकिंग जर तुम्ही ऑनलाईन केली असेल तर त्याची प्रिंटआउट तर आधार कार्ड दोन्ही दाखवून होऊन जातं. 150ची मी रिक्षा घेतली, ऑटो घेतली आहे. त्याच्यामध्ये 5 स्पॉट फिरवणं आपल्याला. कोणते ते आपण बघूया. आता किती वेळ लागते? 2 तास इनफ आहे फिरण्यासाठी. पहिला स्पॉट आहे आपला साक्षी गणपती, जवळच आहे. पण तुम्ही स्वतःच्या चालत येऊ शकत नाही, थोडं लांब आहे. पण ऑटोने 5 स्पॉट कवर करता यातला हा पहिला स्पॉट आहे. हाच आहे साक्षी गणपती, लाईन आहे. असे म्हणतात की तुम्ही ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यानंतर साक्षीदार म्हणून गणपती तुमच्यासोबत असतात, म्हणून याला साक्षीदार गणपती असे म्हणतात. साक्षी गणपतीचं दर्शन करण्यासाठी नक्की या. खूप छान मूर्ती आहे आणि पूर्ण एका काळ्या पाषाणामध्ये ही रचलेली आहे. खूप बघण्यासारखी आहे. जास्त टाईम लागत नाही का मित्रांनो, मोजून 5 मिनटं. दुसरा टुरिस्ट प्लेस आहे आपला हटकेश्वर स्वामी देवालय.
या हटकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सेम हुबेहूब स्वामी मल्लिकार्जुनची मूर्ती आहे, सेम हुबेहूब आहे. तुम्ही इकडे येऊन बघू शकता जाऊन कशी. त्याच्याच बाजूला श्री ललिता देवीचं मंदिर आहे, ते आता आपण बघायला चाललो आहे. अभिषेक पण करू शकतो. अशा तऱ्हेने आपले 3 साईड सीन करून झाले. तिन्ही पण मंदिर आहेत, 2 बाकी आहेत. बघूया कोणते कोणते आहेत, नो आयडिया. पंचधारा पालधारा पंचधारा. तर पाठीमागे हे आहे पालधारण पंचधारा. हे दर्शन झाल्यानंतर आता इथं अजून एक साईडला अजून एक मंदिर आहे, तिकडे जाऊन बघूया. तर आता इथे खूप लाईन आहे आणि अर्धा तास लागेल बोलले. त्या ह्याच्यामध्ये पाठीमागे जो नंदी दिसतोय बघा, हा त्या नंदीमधून श्रीशैलमधलं स्वामी मल्लिकार्जुनचं ज्योतिर्लिंग बघायचं. असे इथून इथे या नंदीची खासियत आहे. तर इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकता. पण याला खूप टाईम आहे, 1 तास अर्धा तास जाईल. तर मी साईडून येऊन असं बघितलं की हा समोरून असं दिसतंय. तर इथंच एवढं बघण्यासारखं आहे. ते 5 स्पॉट एवढे फिरवतात. जसं मला सांगितलं ही ती लाईन आहे, इथे एवढं पूर्ण जाण्यासाठी तिथे ती ते नंदी आहे, तिथून मंदिर बघायचं. बघा एवढी लाईन आहे. तर 20 रुपये काउंटर आहे इथे, 20 रुपये तिकीट काढून थोडं लाईनीवर जाऊन असं तुम्ही जाऊ शकता. आपला नेक्स्ट स्पॉट आहे आता रोपवेने आपण कृष्णा रिव्हर बघणार आहे. तर तिथून चालत पण आहे, इथून रोपवे आहे. लाईन जर जास्त असले मित्रांनो तर असं फ्रीमध्ये राहावं लागतं रोपवेसाठी. पण एवढ्या वेळात मी 100,000 पायऱ्या चढून उतरून पण आलो असतो.
मित्रांनो रोपवे. खालून पण तुम्ही रोपवे लावू शकता, पण त्याचे 80 रुपये आहेत. ही कृष्णा पातालगंगा रिवर समोर. तर ही पातालगंगा रिवर ही पण खूप पवित्र रिवर आहे. तर इथे तुम्ही येऊ शकता कृष्णा रिवर. आणि इकडे जास्त आता आंघोळीसाठी येतात आणि इथं आंघोळ करून मग श्रीशैलमला दर्शनासाठी जातात. तर अशा तऱ्हेने आपले आजूबाजूचे सगळे स्पॉट कवर करून झाले. तर आपण इथून आता पॅकअप करून पुढचा स्पॉट पुढची जर्नी स्टार्ट करेन. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बघा. जवळच आहे, इकडे जवळच आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो श्रीशैलमची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक ठोकून द्या, जास्त शेअर करा. चॅनलवरती जाऊन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला समजलं आता की श्रीशैलममध्ये कसं यावं, कुठे थांबावं, काय लक्षात ठेवण्याचे पॉईंट्स आहेत. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.